देशभरातील शाळांमध्ये अनेक शाळांमध्ये खरं तर संगणक आहेत तर इंटरनेट नाहीत. काही ठिकाणी तर संगणक सुद्धा नाही आहेत. लोकशाही मराठी नेमका हाच मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहे. लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये अहिल्यानगरमधील शाळांचं वास्तव हे समोर आलंय. अनेक शाळांमध्ये संगणक नादुरुस्त असून धूळ खात पडू नयेत, इंटरनेटची सुविधा देखील नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या बेलापूर गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे वास्तव आहे. आढावा घेतला आपले प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ह्या गावामध्ये आपण आलो आहोत. ह्या ठिकाणी जर पाहिलं तर मराठी शाळा जी आहे, ह्या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे. या ठिकाणी रिॲलिटी चेक केल्यानंतर ह्या शाळेमध्ये संगणकची सुविधा नाही आहे. त्याचबरोबर इंटरनेटची देखील सुविधा नसल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर ह्या शाळेमध्ये आपण आलो आहोत. ह्या ठिकाणी 122 विद्यार्थी आहे. मात्र ह्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरची आवड असताना देखील या ठिकाणी कॉम्प्युटरची सुविधा नाही आहे. आणि ह्या ठिकाणी 2च कॉम्प्युटर आहे. मात्र त्यापैकी हे दोन्ही कॉम्प्युटर जे आहे ते नादुरुस्त आहे. आणि इथे ह्या वर्गांसाठी ह्या मुलांसाठी कॉम्प्युटरची अत्यंत ह्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्याचबरोबर इंटरनेटची देखील सुविधा नाही आहे. त्यामुळे जर ह्या विद्यार्थ्यांसाठी जर शासनाने कॉम्प्युटरची सुविधा करून दिली, इंटरनेटची सुविधा जर करून दिली तर नक्कीच हे चिमुकले जे आहे ते संगणकची आवडीनं या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात, यावरूनच दिसून येत आहे. गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, अहिल्यानगर. आमच्या शाळेत फक्त 2 कॉम्प्युटर आहेत. त्यातला एक नादुरुस्त आहे. मग आमच्या प्रत्येक वर्गासाठी 4 कॉम्प्युटर पाहिजे. आणि मुलांना माहिती मिळवण्यासाठी, माहिती देण्यासाठी, चालवण्यासाठी कॉम्प्युटर पाहिजे. आम्हाला कॉम्प्युटर तसे कमीच पडत आहेत, म्हणजे प्रत्येक वर्गासाठी नाहीच आहे. 2च आहेत. एक सध्या ऑफिसमध्ये संगणकाचं काम करण्यासाठी उपयोगात आणतोय. आणि वर्गांसाठी जर कॉम्प्युटर मिळाले तर आम्ही, आणि तसंच इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली तर आम्ही मुलांपर्यंत पण संगणकाचं ज्ञान पोहोचवू, मुलांना शिकवू संगणक. इथे केवळ 2 संगणक आहे, त्याच्यामध्ये एक बंद आहे. खरोखर 4ही वर्गाला 4 संगणक जर मिळाले तर विद्यार्थ्यांना संगणक शिकणं सोयीस्कर होईल. सध्या कॉम्प्युटरचं युग आहे आणि 1ली ते 4थी हा मुलांचा शिक्षणाचा पाया असतो. या पायामध्ये जर मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं गेलं तर पुढं भविष्यात त्यांना ते सोयीस्कर होईल. 5वीपासून कॉम्प्युटर जर आला तर त्यांना अडचणी येतात. 1लीपासूनच जर त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान मिळालं तर पुढं भविष्यात चांगले विद्यार्थी घडतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.